जय शिवराय मित्रांनो, शेतकऱ्यासाठी अत्यंत बॅड न्यूज आहे मित्रांनो। तत्पूर्वी व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल। चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपयाचं अनुदान म्हणजेच PM किसान योजनेचे वार्षिक 6,000 रुपये देण्यात येत होते आणि जवळपास 2019 पूर्वीचे जे शेतकरी खातेदार होते त्यांना कुटुंबातील पती, पत्नी किंवा मुलगा जेवढे खातेदार होते अशा सर्व खातेदारांना दरवर्षी 6,000 रुपये देण्यात येत होते। परंतु आता केंद्र सरकारने नवीन नियमावली लावली आहे। त्या नियमावलीमुळे आता फक्त एकाच कुटुंबात एकालाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे। मित्रांनो, ही अत्यंत वाईट न्यूज शेतकऱ्यांसाठी आहे, कारण बऱ्याच कुटुंबामध्ये मुलगा आणि वडील हे वेगवेगळे राहत होते आणि वेगवेगळे राहत असल्यामुळे वडिलाचं त्या 6,000 रुपयावर बरेच काही अवलंबून होतं, कारण वडील वेगळे राहिल्यामुळे त्यांना खूप प्रकारच्या अडचणी येत होत्या। परंतु राज्य शासनाचे 6,000 आणि केंद्राचे 6,000 जवळपास 12,000 रुपये वार्षिक, म्हणजे दर महिन्याला 1,000 रुपयाचं पेन्शन मार्फत पैसे येत होते। परंतु आता ते येणार नाहीत, कारण मित्रांनो एका कुटुंबामध्ये फक्त एकाच व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। कारण यापूर्वी पत्नी किंवा मुलगा घरात 3 खाते असले तरी तिन्ही खाते यात पैशामध्ये मिळण्यासाठी समावेश होता, परंतु आता एकाच कुटुंबांना एकच व्यक्तींना याचा लाभ होणार आहे आणि येणारा 19वा हप्ता PM किसानचा फक्त एकाच कुटुंबाच्या व्यक्तींना येणार आहे। आणि यानंतर जे नवीन खातेदार आता 2019च्या नंतर जे होणार आहेत आणि ज्यांना आता नवीनसाठी अर्ज करायचा आहे त्या व्यक्तींना घरचे पत्नी, मुलगा असे सर्वांचे खातेदार म्हणजेच आधार कार्ड आपल्याला सबमिट केल्याशिवाय पर्याय राहणार नाही। म्हणजे सगळ्याचे आधार कार्ड सक्तीचं केलेलं आहे, त्यामुळे यांना लक्षात येणार आहे नेमकं घरामध्ये याच्या व्यतिरिक्त कोणी PM किसानचा लाभार्थी आहे का। हे एक शेतकऱ्यासाठी बॅड न्यूज आहे मित्रांनो। हे केंद्र सरकारने असे करायला नाही पाहिजे होते, कारण बऱ्याच कुटुंबामध्ये वेगवेगळे कुटुंब असल्यामुळे या योजनेचा लाभ घेतो त्याने यांचा त्यावर बरेच काही अवलंबून होतो। परंतु केंद्र सरकारने खूप वाईट निर्णय घेऊन एक चुकीचा निर्णय संदेश सगळ्या शेतकऱ्यामध्ये गेलेला आहे मित्रांनो। कारण आता याच्यानंतर म्हणजेच 2019च्या नंतर ज्यांचे खातेदार, समजा कोणी बक्षीसपत्र किंवा रजिस्ट्री किंवा घरामध्ये खातेफोड केलेल्या शेतकऱ्यांना आता येणारा 19वा हप्ता मिळणार नाही। जे 2019च्या पूर्वीचे होते तेवढ्यांनाच फक्त आता या योजनेत लाभ घेता येणार आहे। आणि नवीनसाठी तर सांगूच नका, नवीनसाठी तर सर्वांचे आधार कार्ड अपलोड केल्याशिवाय या योजनेत सहभाग घेता येणार नाही। हे एक शेतकऱ्यासाठी बॅड डे। शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाची जी नमो शेतकरी योजना आहे यामध्ये आता राज्य शासन काय निर्णय घेईल याच्यावर आता अवलंबून आहे। कारण PM किसान सारखाच जर निर्णय राज्य सरकारनं जर घेतला तर नमो शेतकरी योजनेतून सुद्धा एका कुटुंबात एकच व्यक्ती लाभ घेऊ शकतो, किंवा राज्य शासन असं म्हणू शकतो की बा तुम्ही केंद्र सरकारने जे निर्णय घेतला ते फक्त केंद्र सरकारने घेतला, परंतु नमो शेतकरी योजनेचे हप्ते कुटुंबातील जेवढे खातेदार आहेत तेवढ्यांना मिळेल किंवा नाही, आता येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये राज्य शासन यावर निर्णय घेणार आहे मित्रांनो। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बघू राज्य शासनाचा काय निर्णय। तोपर्यंत धन्यवाद।